कारेगावची ग्रामसभा अचानक रद्द, ग्रामस्थांची चौकशीची मागणी। श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीची 12 ऑगस्ट रोजी नियोजित ग्रामसभा अचानक रद्द करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे। आपला गाव आपला विकास आराखडा GPDP पंचायत समितीकडून अद्याप प्रमाणित झालेला नसल्याचे कारण देत ग्रामसभा रद्द करण्यात आली। मात्र GPDP नेमका कधी सादर केला, प्रमाणित होण्यास विलंब का झाला आणि ग्रामसभा रद्द करण्याचा निर्णय नियमानुसार झाला का, याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ व तरुणांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। GPDP प्रमाणित झाल्यानंतर ग्रामसभा तातडीने घेऊन नागरिकांना गावातील विकास कामे व ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्न मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे। भारत माता की जय, वंदे मातरम। आणि त्या ग्रामसभेत सर्व तरुण एकत्र आले, वाड्या वस्तीवर गेले, त्यांचे काही प्रश्न होते ते लिहून आणले आणि ते प्रश्न विचारण्यासाठी आजची 12ची ग्रामसभा ठेवली। आम्ही कसं 4ला झाली, 4मध्ये ते म्हणले आपण 12 तारखेला घेऊ आणि त्याच्या अगोदर 30ला अजेंडा आला, आम्हाला पण आलं सदस्यांना, आम्ही सदस्य 2-3 जण याच्यामध्ये आणि अजेंडा आला असताना सुद्धा 12 तारखेला म्हणजे आज ग्रामसभा होती, त्यांनी काल फक्त नोटीस न काढता फक्त एक मेसेज केला व्हॉट्सअप ग्रुपवर, आजची ग्रामसभा रद्द करण्यात येत आहे। त्यांनी कारण दिलं याचं आढावा GDP आराखड्याची मान्यता नाही असं त्यांनी कारण दिलं। पण आता GPDPचा विषय जो आहे तो ग्रामसभेतूनच पुढे जाणार विषय, पण त्याच्यासाठी तर ग्रामसभेतूनच आराखडा तयार करावा लागेल ना। ग्रामसेवक बनवणार फायनल आराखडा, तो इथं तांत्रिक समिती त्यांना म्हणजे काय चुका आहे ते सांगणार आणि मग तो फायनल होणार आराखडा, मग तो ग्रामसभेसमोर मान्यतेसाठी येणार, मग ती मान्य होणार किंवा अमान्य होणार अशी त्याची प्रोसेस। पण मग GPD आज 12 ऑगस्ट रोजी कारेगाव येथील ग्रामसभा होती। ती ग्रामसभा 30 तारखेला आयोजित केली होती आणि त्याचा अजेंडासुद्धा सर्व ग्रामस्थांना, सदस्यांना, तरुणांना दिला होता। परंतु तरुणांचे खूप काही प्रश्न असताना आणि भ्रष्ट कारभारावर आवाज उठवल्या कारणामुळे आज ग्रामसेवकांनी कारेगाव इथून पळ काढला आणि त्यांनी आजची ग्रामसभा ही तहकूब करण्यात आलेली। त्या तहकूब करण्यात आल्यामुळे आज आम्ही सर्व तरुण एकत्र येऊन BDO साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। तहकूब करण्याचं कारण आम्हाला लेखी स्वरूपात देण्यात यावं व त्या ग्रामविकास अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही सर्व तरुण या ठिकाणी एकत्र आहोत। कारेगाव ग्रामपंचायतमध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचार होते, ज्या प्रकारे घोटाळे होत आहेत, त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढण्यासाठी गावातले तरुण पोरं एकत्र आले। ग्रामसेवकांना आम्ही 30 तारखेला अर्ज केला होता की आम्हाला एक विशेष ग्रामसभा गावात घ्यायची, तर त्या संदर्भात त्यांनी आम्हाला 12/8 ही तारीख दिली होती आणि त्यासाठी आम्ही गावामध्ये फ्लेक्स लावले, परत गल्लोगल्ली जाऊन तरुणांना एकत्रित केलं आणि आवाज उठवण्याचा प्रयत्न केला की गावामध्ये यापुढे भ्रष्टाचार व्हावा नाही आणि गावामध्ये विकास कामं चांगल्या प्रकारे व्हावे। तर ग्रामसेवकांनी काल संध्याकाळच्या दरम्यान एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला की ग्रामसभा रद्द करण्यात आली आणि त्यांनी खोटे कारण सांगून आजची ग्रामसभा रद्द केली। त्यामुळे आपण मॅडमकडे आलो आहे आणि त्या संदर्भात आपण तक्रार दिली आहे की यापुढं कमीत कमी तरुण पोरांचा आवाज तरी ऐकून घेतला पाहिजे आणि गावामध्ये होणारा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे। आताच मला निवेदन मिळालेलं आहे, ग्रामसेवक भाऊसाहेबांनी 12 तारखेला सांगितलेली जी ग्रामसभा होती ती पुढे पोस्टपोन केली आणि त्याबद्दल सखोल माहिती घेऊन मी तुम्हाला आढावा देईल त्याचा। ओके।